अध्याय 21. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रयाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. त्या दत्तात्रेय प्रभूंनी एके दिवशी दाविले नवल चोळा पासी तत्सदनी औदुंबर वृक्ष सहजेसी खेळात लाविता उगवला. औदुंबर कल्पवृक्ष दिवसे दिवस सुशोभितपणे पावला वृद्धीस. त्या लहान गोजिरवाण्या कल्पतरुस पूजिती नमिती सकलही. देवाचे पितळी मुखवटे देव्हाऱ्यातून काढून नित्य यतिवर्य. त्या पोकळ मुखवट्यात घालून धान्य वारंवार मोजिती. फलपुष्पादी त्या मुखवट्यात वरचे वर घालून काढिती अवधूत. तो नृसिंह वाडीचा द्विज अकस्मात पातला नवस फेडावया. त्यासी पोटशोळ व्याधीने पीडा तेणे लोळत असे गडबडा. अनेक औषधोपचार दोरे गंडा आरोग्यार्थात विप्रे केले. तीर्थक्षेत्री वसुनी देवधर्म आणि व्रतानुष्ठान नेम आचरिला परंतु उदर व्यथेसी आराम किंचित वाटला नाही. म्हणून नृसिंहवाडी प्रसिद्ध क्षेत्रात गुरुचरित्रांची पारायणे विद्युक्त. बहुतेक केल्यावरी स्वप्नात नृसिंह गुरुवर सांगती. त्वा जावे सत्वर अक्कलकोटी तेथे विरची विष्णू दुर्जटी. ऐक रूपे अवतार घेऊनी सर्व संकटी तारिती सकल जीवांसी. ते आम्हीच प्रत्यक्ष यतिवेश धरून करीतो हो संपूर्ण विश्वाचे कल्याण. यदर्थी संशयत्वा होऊन जावे कार्य सिद्धयर्थ. जागृत होऊनी ब्राह्मण विस्मित मग कळवी एका साधूसी दृष्टांत. साधू म्हणे सत्याशी वचन सुफलित होईल निश्चित जाणपा. पूर्ण ब्रह्म परमेश्वर साक्षात नांदत असे अकलकोटी अनंत. त्या परमात्म दर्शने खचित आरोग्य होईल ब्राह्मणा. परिसुनिया साधू वचन चालण्यासी सामर्थ्य नसे म्हणून द्विजे एक सात्विक नूतन अश्व घेऊनी केले नमन गुरुपादुकांसी. गुरुपादुकांवरील रुद्राभिषेक करुनी नैवेद्य समर्पण. भक्तिपूर्वक म्हणे आरोग्य झाल्यावरी सम्यक विप्र संतर्पण करीन येथे. यापूर्वी केला होता एक नवस की झाली या दृष्टांतास. पेढे 1.25 रुपयांचे खास गुरुदर्शन होताची वाटीन. नंतर घालूनी देवासी लोटांगण अश्वारूढ होऊनी शोली ब्राह्मण. श्री गुरुदेव दत्त स्वामींचे स्मरण करीत उत्साही निघाला. मंद मंद चालला तो पायी. अक्कलकोटात पातला तो सन्मती. लोकांसी पुसे श्री मद्यती जगतपती कोठे वसती सांगा हो. त्यात बाळकृष्ण ग्रामजोशी बुवानी विप्रासी पोचविले 5 सदनी. सदन जीर्ण द्वार लघु असुनी त्यात विप्रे अश्व घातला. तेव्हा औदुंबरा समीप शिवशंकर खेळत बैसले होते दिगंबर. अश्व तेव्हा अटकला द्वारात प्रहर लोक चमत्कार विलोकिती. मग सदनातून वदती मृत्युंजय कारे दृष्टांताचे पेढे भुललासी काय. ते आणल्या वाचून तुझा अश्व हलणार नाही सर्वथा. बाहेर ब्राह्मणासहित सगळे ऐकित उघडून श्रोत्रे डोळे. शूली ब्राह्मणासी पुसती तेव्हा बळे काय नवस केलासी. विप्रवदे ऐका हो समस्त हे अंतसाक्षी परमेश्वराची साक्षात. मी अंतर्यामी जाणिले शंकारहित याची देहात याच काली. मी सप्ताह करीत होतो नृसिंहवाडीत तेव्हा बोललो होतो नवस सत्य की मजला होईल देव दृष्टांत तरी 1.25 रुपयाचे पेढे वाटीन. तदनुसार दृष्टांत होऊन प्रस्तुत येथे पातलो दर्शना लागून. परिदर्शना अगोदर माझे मन जाणिले सद्गुरुनाथांनी. ऐसे विप्रे वधूनी साष्टांग नमन घातले पेढे आणून. म्हणे क्षमा करा हो जगज्जीवन कृपानिधी प्रभुराया. मग परमात्मा दयानिधी वळले घोडे मागल्या मागे बाहेर सरकले. हे कौतुक पाहुनी सगळे चकित झाले दंग झाले अंतरी. नंतर आत जाऊनी शूली ब्राह्मण आलिंगी रूढ भगवत चरण. श्रीफल पेढे आदी करुनी समर्पण अनन्य शरण झाला. तथा देवादी देवे पितळेचा मुखवटा लाविता क्षण मात्र विप्राचे पोटा. समर्थातिशयाचा स्पर्शता झपाटा गेला तत्काळ पोटशोळ. समर्थ्यांच्या करस्पर्शे विप्रोदक व्यथा क्षणार्धे नष्ट झाली निशेष सर्वथा. ऐसा तारकशी गुरु लीला रूप कथा किती म्हणून वर्णाव्या. असो त्या द्विजय करून योगित्र पूजन यथाशक्ती केले ब्राह्मण भोजन. मग करी स्तुती स्तवन सद्गुरूचे अपार. समर्थांचे सद्यश जय घोषे गर्जत विप्र गेला आपले नगरी उल्हासित. ऐसे जे जे प्राशिती गुरु लीलामृत पावती यथेप्सित सकलते.
श्री गुरु स्वामी समर्थ कृपा, तेणे चुकती जन्म मरण खेपा, त्या प्रभू वाचुनी त्रिविध संसार तापा, कोण दूर करील म्हणून इतर सर्व गुरु टाकून, ब्रह्म वेत्ते सद्गुरुसी व्हावे अनन्य शरण, त्याची चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध ज्ञान देऊन, सोडविती बंधन सकलांचे, ऐसा उत्तम सद्गुरूचे आख्यान, संक्षेपे परिसा सत्त सज्जन, मोगलाई प्रांतात ग्राम कल्याण, नामे प्रसिद्ध वर्तत असे, कल्याण नगरवासी ब्राह्मण एक, सद्गृहस्थ मनोहर नाईक, त्याची पत्नी बयाबाई नामक, पतिव्रता सात्विक शोभत असे, त्या साध्वीस ईश्वर कृपेने प्राप्त झाले श्रेष्ठ सुपुत्र रत्न, दादासाहेब नामाभिधान दिवसेंदिवस वाढले, ते गृहस्थाश्रमी असताही प्रपंचाचे वारे त्यास स्पर्शले नाही, स्नान संध्यानु अनुष्ठानाविण काही न जाणती पुत्र नायिकाचे, नंतर मनोहर नायिके भावे करून, केले दत्तात्रेय परमात्मा राधन, तेणे दत्तावधूत प्रसन्न होऊन, देती दर्शन तयासी, दत्तात्रेय वदती आम्ही तुमचे पोटी, अवतरतो जगदूत द्वारासाठी, पुन्हा होईल प्रत्यक्ष भेटी, ऐसे बोलून अदृश्य झाले, पुढे मनोहर पत्नींच्या उदरी उत्पन्न झाले गुरुगिरी नारी, श्यामसुंदर मूर्ती गोजिरी, देखुनी नर नारी आनंदती, तयाचे नाम ठेविले माणिक, बाल्यावस्थेपासून प्रामाणिक, परमानंदा वाचुनी नेणे आणिक, परमार्थ प्रकाशक विराजे, मौजी बंधनात गायत्री मंत्र, उच्चारीना मनोहर पुत्र, त्या योगे खिन्न झाले सर्वत्र, म्हणती द्विजत्व कैसे साधेल, ब्रह्मज्ञानातन यावा उणेपणा, अंगी विशेषण जडावा कर्मठपणा, तथापि लोक संग्रहार्थ आपण जगदित्वार्थ वर्तणे योग्य असे, ऐसा मानसी करुनी योग्य विचार, मातृभिक्षाकाली तो द्विज दिव्य पुत्र, चारी वेदांचे मंत्र वारंवार सार्थ गायत्रीसह गर्जत असे, मालकी ग्रामाच्या अरण्यात समाधी लावून बैसले गुहेत, एक संवत्सर पर्यंत राहुनी उत्थित जाहले माणिक समारंभे, सहस्रावधी जन येती दर्शनास, आनंदे फेडीती नवस सायास, ज्या ज्या स्थानी माणिक प्रभूंचा वास, तेथे समारंभ मोठे होताती, माणिक प्रभू सिद्ध पुरुष, वेदांत विज्ञान योग विशेष, तीव्र वैराग्य युक्त दया संतोष, हर्षामर्ष विरहितते, यज्ञेश्वर वैद्य अहमदनगरकर, जासी म्हणती बापू दीक्षित द्विजवर, ते प्रभू समीप काही संवत्सर आज्ञा तत्पर वसत होते, यज्ञेश्वराचे पुतणे विश्वनाथ, वैद्य जे वाल्मिक ग्रामस्थ, वैदिक धर्मपरायण सत्वस्थ, शुद्ध मानस विद्वान असे, माणिक प्रभूंचे सेवेसी विश्वनाथ वसती त्या समयासी, तैसेची अक्कलकोटचे रहिवासी, बाबा सबनीस होते ते, नित्य नेमे सायंकाळी दशनाथ जमती मंडळी, संत चरित्रे गाती प्रभू जवळी, विणा मृदंग टाळ घोषे, तो अकस्मात दाटली प्रभा, सूर्यप्रकाशाहुनी अधिक शोभा, जैसी स्वर्गातील इंद्रसभा, मध्ये उभा महेश्वर, तथा दिव्य सुंदर तेजपुंज, संन्यासी एक पुराण शाश्वत अज, अपूर्व देखिले योगीराज, भक्तवत्सल यतीश्वर, समागमे संन्यासी दोन, जैसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तीन, त्यात एक ब्रह्म सनातन स्वरूप दिसत असे सकलांसी, मग माणिक प्रभू धावले, प्रणिपात करुनी आलिंगिले, यतीश्वरासी आदरे बैसविले, उत्तमासनावरी तेधवा, कंठी घातले सुगंध पुष्पहार, बाजूस बैसविले संन्यासी इतर, गुरुदेव दत्त नामाचा गजर, भरला आनंद परिपूर्ण, तदा प्रभू पुसती यतीद्र नारायणा, कोठोनी जहाले आगमना, काय असेल जी महताज्ञा, कळावी प्राज्ञा मुनीश्वरा, नंतर वदती यतीश्वर, आपण अंतसाक्षी सर्वज्ञ निर्विकार, महापुरुष विवेक चतुर, जगदुद्वारणार्थ तिष्ठत असा, मग माणिक प्रभू बोलती, बाबा सबनीस ब्राह्मणा प्रती, हे भवतारक सद्गुरु जगतपती, यथियुथ स्वामी जाणावे, थोडे दिवसात अक्कलकोटी, ब्रह्मांड नायक अनंत कोटी, विराजतील जगदुद्वारणासाठी, खूणरूढ पोटी द्विजा धरीरे, तैसेची सांगती विश्वनाथा, हृदयी धरावे दत्त स्वामी समर्था, पूर्ण करीतील मनोरथा, शुद्ध परमार्थ अर्पुनी, तुमच्यातील जे कनिष्ठ, वामनराव वैद्य एकनिष्ठ, या योगीश्वराचे कृपे ब्रह्मनिष्ठ होतील श्रेष्ठ सर्वत्र, श्री दत्तात्रेय संप्रदाय वाढवितील देव मार्ग अद्वितीय, संसार परित्यागुनी निसंशय, गुरुपाद पद्म अक्षय सेवितील, तदनंतर उभयतांसी प्रसाद, तिथला विश्वनाथासी आशीर्वाद, स्वस्थ आनंदात असा, ऐसे सचितानंद जगद्वद्य वदले प्रेमे, मग सर्व मंगल
मग सर्व मंगल आरती प्रिय भक्तवृंद ओवाळीती आनंदे भगवत चरित्रे गाती गर्जती गुरु दत्तात्रेय नामे महत पुरुष समर्थ ते द्वय सर्व रात्र ब्रह्मानंदमय बैसले होते एकत्वे निरामय तेथे प्रवेश अन्याचा नव्हता। दुसरे दिवशी यतींद्र तिलक बाबा सबनिसांचे मनातील जे अर्क तर बाबा सबनिसांचे मनातील जे तर्क त्या तर्काचे समाधान निशंक करीती अंतरसाक्षीत्वे तत्काल द्वय संन्यासी संघे घेऊन योगीराज स्वामी अवधूत निरंजन माणिक प्रभूंचा निरोप विचारून गेले स्वेच्छाचारी ते। नंतर बाबा सबनिसांस माणिक प्रभू आज्ञापिती खास तुम्ही जावे अक्कलकोटास जगद्गुरु लवकर येतील। काही दिवस गेल्यानंतर सबनीस महिपती रामचंद्र माणिक प्रभूंच्या आज्ञेनुसार बाबा पातले अक्कलकोटी सांगती सर्वांसी मंगल वृत्त शुभ अनायासे प्राप्त होईल अलभ्य लाभ। येथे शीघ्र येथील विश्ववल्लभ अवतारिक पुरुष यतीश्वर माणिक प्रभूंचे आशीर्वचन प्रसाद फलादी आज्ञा घेऊन विश्वनाथ वैद्य वामोरीस येऊन आनंद रूपे राहिले। जननी जनकाधिकांसी सांगती शुभविचय वर्तमानासी माणिक प्रभूंचे स्थानी अद्भुत संन्यासी अवतारिक तेजस्वी आले होते। तयानी कंठातील पुष्पहार घातला वामनाचे गळ्यात शुभकर प्रसाद अर्पुनी मधुर आशीर्वचने गौरविले। पुढे गेली या 2 संवत्सर वामनाचा झाला मौजी बंधन संस्कार। मग दत्तात्रेय स्वामींची भक्ती निरंतर वेदाध्ययन वामन करीत असे। माणिक प्रभूंनी अनेक लीला चमत्कृती साक्षात्कार दाऊनी जनाला लाविले वैराग्य भक्ती ज्ञान मार्गाला अनादि वेद आज्ञेनुसार। गुरु दत्तात्रेय स्वामी दिगंबर अक्कलकोटी प्रगटल्यावर सत्कीर्ती प्रकाशली सविस्तर अपार अगम्य अलौकिक। मग संतोषे माणिक प्रभूंनी मार्गशीर्ष शुक्ल दशमी शुभ दिन पाहुनी विद्वान वैदिक ब्राह्मण पाचारुनी संन्यास दीक्षा घेतली। त्याच दिवशी अक्कलकोटात स्वामी समर्थ वदती दत्तावधूत माणिकेश्वर होऊनी चतुर्थाश्रमी संन्यस्त उद्या प्रातः समाधी घेतसे। ऐसे महापुरुष असती विरल म्हणून दुःखी झाले लोक सकल। परमेश्वर सत्ते पुढे बल चालत नाही सर्वदा। दुसरे दिवशी एकादशीस माणिक समाधीस्थ झाले निजानंदात पारची नाही त्या वियोग दुःखास अवतारिक सिद्ध पुरुषांच्या। ऐसी श्री गुरुसमर्थांची लीला अगम्य अतर्क देवाधिकाला भवानवी तारक सर्वत्राला इति 21मोऽध्याय समाप्तः। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी।